छूट. मित्रांनो, सांगायला खूप अभिमान वाटतोय. आता एक भजन काव्य दीपिका आई यांच्या भावकोमता देवीवरील निस्सीम श्रद्धा, भक्ती आणि प्रेम व्यक्त करणारी यावर आधारित आहे. कारण गावाशी आणि ग्रामदेवशीचे असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि भावकोमताच्या चरणी भक्ती भावनेने सेवा करताना ते आपल्या कुटुंबासाठी सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना करत असतात. आणि त्यांच्या या भक्तीमुळे पाटील परिवाराचा आनंदी दिसतोय तो केवळ आणि केवळ आपली ग्रामदेवता भावकोमताच्या कृपा आशीर्वादाने. आणि आणखी त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान नांदो ही आई भावकोमता चरणी प्रार्थना करतोय. आणि मी एक रचना सादर करतोय. त्याच्या श्रद्धेच्या आधारावर काही चुकी झाली तर क्षमा करा. धन्यवाद. मेंदरी गावाची लेक गुणाची दीपिकाई भक्त गावच्या देवीची गावी पडता पाऊल आठवण येई व भाऊमाईची. गावी पडता पाऊल आठवण येई व भाऊमाईची. म्हणून जेवढी सुविधा ठेवा. आणि मित्रांनो, कुठेही जा, या मुंबईपासून गावापासून किती दूर जा, परंतु आपली ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेला कधी विसरू नका. कारण ग्रामदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल. पण आताच उदाहरण बघा, गावी आल्यानंतर देवळात गेल्याशिवाय हात नाही, आईची ओटी बघल्याशिवाय हात नाही. म्हणून आज हे सर्व वैभव दिसतोय केवळ तिच्या कृपा आशीर्वादाने असू शकतो, म्हणायला काही हरकत नाही. म्हणून गीतामध्ये काय म्हणतो, लक्ष असू द्या.
हो